सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये आरोपीला आता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या संदर्भात वांद्रे कोर्टामध्ये नेण्यात आलेलं होतं आरोपीला आणि आता 5 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। प्रशांत बडे आपल्याला अधिकचे अपडेट देतील। प्रशांत, अश्विन मोहम्मद शहजादला आता वांद्रे हॉलिडे कोर्टने जे आहे ते तब्बल 5 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ते सुनावलेली आहे। मुंबई पोलिसांनी त्याची तब्बल 14 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केलेली होती। मुंबई पोलिसांचं म्हणणं असं होतं की जो चाकू या हल्ल्यामध्ये वापरण्यात आला होता, सैफ अली खानवर जो हल्ला झाला होता, त्याच्या चाकूचे 3 तुकडे झालेले आहेत, त्यातील 1 तुकडा हा मिळालेला आहे। तर इतर जे हत्यार आहेत ते अजून शोधायचं आहे। त्याचबरोबर त्याचे जे कपडे आहेत या हल्ल्यातील ते त्याचा सर्च करणं आहे, रक्ताचे नमुने घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तो बांगलादेशचा रहिवासी आहे, त्यामुळे त्याला भारतामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सहकार्य केलं, या हमल्यामध्ये अजून कोणी सहभागी आहे का, या सगळ्याचा मोठा तपास अजून मुंबई पोलिसांना करायचा आहे। आणि त्यासाठी त्याला 14 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी जी आहे ते मुंबई पोलिसांनी केली होती। मात्र आता या प्रकरणी न्यायालयाने त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। आणि आता जर आपण बघितलं तर माझ्या मागे हा आरोपी जो आहे तो आता काही क्षणामध्ये या ठिकाणावरून बाहेर पडेल। त्याला वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात येईल। एकूण जर आपण ही स्थिती बघितली तर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। आणि आता काही क्षणामध्ये हा आरोपी जो आहे त्याला कोर्टातून या ठिकाणावरून नेण्यात येत आहे। जो वकील आहेत या आरोपीचे, त्याने हे प्रकरण जे आहे ते हाय प्रोफाईल असल्यामुळे कुठेतरी पोलीस याच्यावर दबाव बनवतात अशी माहिती कोर्टाला दिलेली होती। मात्र हा जो विभाग आहे हा हाय प्रोफाईल लोकांचाच विभाग आहे याची माहिती आरोपीला असताना देखील तो त्या ठिकाणी गेला होता अशी जो पब्लिक प्रॉसिक्युटर्स आहेत त्यांनी माहिती कोर्टाला दिलेली आहे। आणि अशा स्थितीमध्ये आता या सगळ्या तपासासाठी तब्बल 14 दिवसांची कोठडी न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। या ठिकाणी आता आपण जर बघितलं तर काही क्षणामध्ये हा आरोपी जो आहे त्याला न्यायालयातून बाहेर काढण्यात येईल आणि त्याला थेट पुढे वांद्रे पोलीस ठाणे या ठिकाणी नेण्यात येईल। मोठा तपास पोलिसांना करायचा आहे। खरं तर सैफ अली खान याच्यावर जो हल्ला झाला होता त्यानंतर 3 दिवस पोलीस जे आहेत ते या आरोपीच्या तपासामध्ये लागलेले होते। 35 पथकं मुंबई पोलिसांची या ठिकाणी तैनात होती। ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे तपास सुरू होते आणि अखेर 3 दिवसानंतर हा आरोपी जो आहे तो पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। या आरोपीला आता काही वेळात या ठिकाणावरून बाहेर काढण्यात येईल। आपण जर बघितलं न्यायालयाच्या बाहेर आता आरोपीला घेऊन गाडी निघते आहे। आणि या सगळ्या प्रकरणी खरं तर हा जो बांगलादेशी नागरिक असल्याचा जो काही पुरावा पोलिसांना मिळालेला आहे त्याच्यानंतर हा तपास जो आहे तो आता बांगलादेशचा रहिवासी इथे भारतामध्ये घुसखोरी करतो यामध्ये त्याला कोणी सहकार्य केलेलं आहे का, कारण या अगोदर देखील बांगलादेशी नागरिकांच्या बाबतचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आलेला होता। आणि अशा स्थितीमध्ये आता हा तपास देखील पोलिसांना करायचा। आरोपी कोर्टातून आता रवाना झालेला आहे। पुढील तपास जो आहे तो करण्यासाठी आता पोलीस जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हा तपास करतील। मात्र न्यायालयीन प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे। 5 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती न्यायालयाने या आरोपीला सुनावलेली आहे। अश्विन, धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।